मित्रांनो, आपण आज अशा एका ठिकाणी आलेलो आहोत जिथे वेळ आपल्याला 19व्या शतकात घेऊन जातो. त्यावेळचं खेडं महाराष्ट्रातील कसं असेल ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. हा आहे वतनदाराचा चौसोपी वाडा. या ठिकाणी खिल्लारी बैल बांधलेली दिसत असून एका सोप्यावर बसून वतनदार निवाडा करत आहेत. त्याच्या मागे त्याची बंदूक लावलेली आहे. त्यामुळे त्याचा वचक आपल्याला दिसतो. या ठिकाणी एक स्त्री जात्यावर दळण दळते आहे. तर भिंतीवर अनेक तसबिरी लावलेल्या आपल्याला दिसतात त्या काळाच्या पद्धतीनुसार. हे आहे देवघर, म्हणजे देवाची खोली. तेथे देवपूजा करत आहे. हा वर जाण्याचा जिना. तर ही खोली आहे ताक घुसळण्याची. ताक घुसळून लोणी काढताना एक स्त्री दिसत आहे. तर या स्वयंपाकघरात एक स्त्री स्वयंपाक करत आहे, तर एक मुलगा जेवण करताना आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीचा वतनदाराचा तो वाडा. बाहेरच्या बाजूला एक स्त्री गौऱ्या थापत आहे आणि हा घोडा त्या वतनदाराचं वैभव आपल्याला दाखवत आहे. ही आहे गावाची वेस किंवा एक छोटेखानी किल्लाच जणू. आणि या किल्ल्याच्या आत वसलेलं हे एक स्वयंपूर्ण खेडं, ज्यात मंदिर आहेत, मस्जिद आहेत, शाळा आहेत, अनेक घरं आहेत, वेगवेगळ्या लोकांची, बलुतेदारांची घरं आहेत. तसेच त्या ठिकाणी आपल्याला अनेक गल्ल्या दिसतात, मंदिरं दिसतात. असं हे स्वयंपूर्ण खेडं. तर त्या वेशीचं हे मुख्य द्वार. अनेक बुरुज या किल्ल्याला आपल्याला दिसतात. तर असं हे 19व्या शतकातलं स्वयंपूर्ण खेडं. मित्रांनो, तुम्हाला ते कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.